नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ग्रॅडॅक्स अकॅडमीमध्ये. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल फंक्शन बघितले होते, त्यासोबतच एरो फंक्शन बघितले होते. आज आपण आणखी एक फंक्शन मधला छोटा कन्सेप्ट बघणार आहोत. त्याचं नाव आहे आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट हा एक कीवर्ड आहे. सोबतच आपण त्याला ऑब्जेक्ट्स म्हणू शकतो. कारण जावास्क्रिप्टमध्ये जितक्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला आपण ऑब्जेक्ट्स म्हणू शकतो. जावास्क्रिप्टच्या सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण जे जे बघू त्याला इनडायरेक्टली ॲज अ ऑब्जेक्ट आपण ट्रीट करू शकतो. ठीक आहे. सो आपण सर्वात पहिले नॉर्मल फंक्शन बघू. नॉर्मल फंक्शन फंक्शन कीवर्ड दिलं, त्यानंतर मी माझ्या फंक्शनला नाव दिलं पॅरेंथेसिस, अगेन पॅरेंथेसिस नंतर कर्ली ब्रेसच्या आतमध्ये मला लेट्स से कन्सोल करायचं आहे हे, आणि याला कॉल केलं. ठीक आहे. मी जेव्हा रन केलं तेव्हा मला माझं आउटपुट मिळालं. जे काही मला कन्सोलमध्ये मी लिहिलं होतं ते मला माझं आउटपुट मिळालं. ठीक आहे. हा झाला आपला नॉर्मल फंक्शन. आणि आपण एरो फंक्शन पण बघितला होता. नॉर्मल आपण एरो फंक्शन बघितला होता. एरो फंक्शन मध्ये काय बघितलं होतं, एखादा व्हेरिएबल घ्यायचा, इट्स ए कॉन्स्ट, v1 पॅरेंथेसिस, देन एरो आणि कर्ली ब्रेसच्या अंदर आपलं लॉजिक जे काही आपल्याला प्रिंट करायचं आहे, जसं की हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. आणि यानंतर मी याला कॉल करणार. ठीक आहे. फर्स्ट हे माझं नॉर्मल फंक्शनचं आउटपुट आहे आणि सेकंड हॅलो वर्ल्ड माझं एरो फंक्शनचं आउटपुट आहे. ठीक आहे. तर हे तर झाले नॉर्मल फंक्शन आणि एरो फंक्शन. आता आपण आर्ग्युमेंट्स कीवर्डला बघू. मी एक नॉर्मल फंक्शन देतो पुन्हा. फंक्शन आणि आता मी याला कॉल करणार आणि मी काही त्याला व्हॅल्यूज दिल्या. त्याचे आणखी व्हॅल्यू ऍड करू आपण. 4, 5, 6. ठीक आहे. तर आपण हा आर्ग्युमेंटचा कोड लिहिला आहे, रन करून पाहू. तर तुम्ही बघू शकता आर्ग्युमेंट कीवर्ड्स किंवा आर्ग्युमेंट ऑब्जेक्टचा यूज करून आपण आपल्याला जितकं वाटतं तितक्या आर्ग्युमेंटला आपण डायनामिकली ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. बट हे आर्ग्युमेंट कीवर्ड्स आपण नॉर्मल फंक्शन मध्येच यूज करू शकतो. याला आपण एरो फंक्शन मध्ये यूज करू शकत नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. आपण एक एरो फंक्शन घेऊ. कॉन्स्ट मी 5 पर्यंत त्या व्हॅल्यू घेतल्या आणि मी माझं कन्सोल क्लिअर केलं. आउटपुट नाही मिळालं. ह्याच्यासाठी कारण की आपण आर्ग्युमेंट कीवर्ड फक्त आणि फक्त नॉर्मल फंक्शन सोबतच यूज करू शकतो, एरो फंक्शन सोबत यूज करू शकत नाही. पण त्याच्यावर आपण एरो फंक्शन तर आपल्याला यूज करायचं आहे, कारण की नॉर्मल फंक्शनपेक्षा एरो फंक्शन लिहिणं कधीही बेटर आहे. तर आपण अशा वेळेस स्प्रेड ऑपरेटरचा यूज करतो. स्प्रेड ऑपरेटर कसा कसा यूज करायचा, 3 डॉट्स आणि ऑब्जेक्टचं नाव. ठीक आहे. आणि मी याला प्रिंट करणार
तर मला माझ्या ॲरेच्या फॉर्ममध्ये माझ्या व्हॅल्यूज ऍक्सेस करता येत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आर्ग्युमेंट्स कीवर्डला आपल्या नॉर्मल फंक्शनमध्ये यूज करू शकतो. बट जर आपल्याला त्याला एरो फंक्शनमध्ये यूज करायचं असेल, तर आपण स्प्रेड ऑपरेटरचा यूज करून आपण त्याला यूज करू शकतो. ठीक आहे. यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यापेक्षा ॲडव्हान्स टॉपिक्स जे फंक्शन्सला आपल्याला लागतील, फंक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे, जसे की फंक्शन इन्व्होकेशन आहे, दिस कीवर्ड आहे, हे सर्व बघणार आहोत. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी ग्रेडएक्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक यू.